अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण जे आहे ते थांबावं, त्याचबरोबर बदर समितीचा जो काय अहवाल आहे तो सार्वजनिक करावा आणि लोकांसमोर आणावा, अशा प्रकारची मागणी जी आहे आता पुढे येते आहे। लातूरमध्ये या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय मागणी आहे तुमची आणि काय आंदोलन करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गाचं अबकड उपवर्गीकरण जाहीर करण्याचं म्हणजे अहवाल मागवलेला आहे। न्यायमूर्ती बद्दर यांचा आयोग स्थापन करून तो तसा अहवाल मागवलेला आहे, परंतु आयोगामध्ये काय लिहिलं आहे, कशा पद्धतीनं उपवर्गीकरण होणार आहे याची कुणालाही म्हणजे माहिती नाही आणि म्हणून तो न्यायमूर्ती बद्दर अहवाल तो सर्वप्रथम राज्यातल्या जनतेसाठी तो खुला झाला पाहिजे असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यांनी याच्याबद्दल ज्या हरकती मागवल्यात म्हणजे हा आयोगाचा अहवाल खुला न करता ज्या हरकती मागवल्या त्या अतिशय चुकीच्या म्हणजे आहे पद्धत आहे, ती बेकायदेशीर पद्धत आहे। जोपर्यंत अहवाल खुला होणार नाही तोपर्यंत कुठलीही हरकत शासनाला आम्ही घेऊ शकत नाहीत। अबकड उपवर्गीकरण ही करण्याची गरजच नाही, कारण शासनानं आत्तापर्यंत या आरक्षणाची पूर्णपणे अंमलबजावणीच केली नाही, तर उपवर्गीकरणाची गरजच काय? कारण जो या घटकातला जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत अजून आरक्षणाच्या या सर्व गोष्टी पोहोचल्या नाहीत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की शासनाने पहिले बदर समितीचा अहवाल जाहीर करून या ठिकाणी हरकती मागाव्यात। परंतु आमचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे या प्रवर्गामध्ये ज्या काही एकूण 59 जाती आहेत त्या 59 जातीपैकी 58 जातीचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे। कारण हे उपवर्गीकरण म्हणजे समान संधीचं कुठंतरी गैरवाटप होणार आहे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाच्या या उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आज आम्ही न्यायमूर्ती बद्दर समितीचा प्रतिकात्मक अहवाल या ठिकाणी गांधी चौकामध्ये लातूरमध्ये आम्ही लातूरच्या उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीनं दहन केलेलं आहे, जाळलेलं आहे, त्याची होळी केलेली आहे। आम्ही राज्य शासनाचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो, कारण जर तुम्हाला उपवर्गीकरण जर करायचं असेल या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये तर सर्वात अगोदर जातीनिहाय लोकसंख्या झाली पाहिजे। जातीनिहाय लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही खरं म्हणलं तर वर्गीकरण केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्यासोबतच राज्य शासनाने क्रिमिलियरची अट लावलेली आहे, ही जाचक अट आहे। कारण समाजामध्ये कुठल्याही बहुजन समाजामध्ये हा बहुजन समाज सामाजिक अन्याय सोसलेला आहे, ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि त्यांच्यासाठी क्रिमिलियरची अट ही अत्यंत जाचक आहे। ती अटसुद्धा रद्द केली पाहिजे अशा एकूणच मागण्या आहेत। राज्य सरकार उपवर्गीकरणाला घेऊन राज्यामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होताना पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।